नमस्कार सखीनो, आपली दुनिया या चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण ड्रायफ्रूटचे पौष्टिक असे लाडू करणार आहे, जे की लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आरोग्यदायी असणार आहेत। तर पाहूया कसे करायचे ते। हे पंपकिन सीड आणि सूर्यफुलाचे सीड्स, हे मखाने, काजू आणि बदाम, जवस, तीळ, काळे मनुके, अक्रोड, खोबरे, सर्व साहित्य मीडियम फ्लेमवरती गरम होईपर्यंत भाजून घेणे। थंड झाल्यानंतर सर्व साहित्य एक एक करून मिक्सरमधून पावडर करून घेणे। कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये डिंक तळून घेणे। अशा प्रकारे सर्व डिंक तळून घेणे। त्याच कढईमध्ये खजूर टाकून चांगल्या प्रकारे भाजून घेणे। मिक्सरमध्ये बारीक केलेले सर्व साहित्य एकत्र मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात थोडे थोडे टाकून त्यामध्ये खजुराचा गर, काळे मनुके टाकून परत एकदा सर्व साहित्य मिक्सरमध्ये मिक्स करून घेणे। खजूर मनुके टाकून सर्व साहित्य पुन्हा एकदा मिक्सरमध्ये काढून घेतल्यानंतर विलायची पूड चवीनुसार, गरम केलेले तूप टाकून घेणे। सर्व साहित्य मिक्स केले आहे। आता आपण याचे लाडू वळून घेऊया। लाडू व्यवस्थित वळत आहेत। आपण यामध्ये गोडसाठी फक्त खजुराचा आणि मनुक्याचा वापर केलेला आहे। जर आणखीन गोड कोणाला पाहिजे असेल तर त्यामध्ये साखर आणि गुळाऐवजी तुम्ही मधाचा वापर करू शकता। पण आपलं काही गोड न टाकता फक्त खजूर आणि मनुक्यानेच लाडू आपले छानपैकी वळले चालले। तयार आहेत ड्रायफ्रूटचे लाडू। आपण यामध्ये आळीव पण टाकू शकता। माझ्याकडे आळीव नसल्यामुळे मी काही ते टाकले नाहीत। हे बिना गुळाचे आणि साखरेचे आहेत। तर एकदा नक्की ट्राय करून बघा। आवडले तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।